शूट म्हणून आहे. इथं आज इतकं झालेलं आहे की इन्सिडंट सांगते मी. इथे नाही का, एकतर हे मॅपवर यांचं बरोबर लोकेशन नाही. लोकेशनला आम्हाला काल एक दिवस आधी येऊन सुद्धा 1.5-2 तास नुसतं लोकेशन शोधण्यात गेलं. त्याच्यानंतर कुठंच त्यांनी मेन्शन केलेलं नाही की इथं टायपिंग एक्झाम वगैरे होणार आहे, म्हणजे जेणेकरून नाही का आदल्या दिवशी येऊन पण आम्हाला आमचा टाईम गेला. बरं ठीक आहे, आदल्या दिवशी येऊन पाहून गेलो. इथे एक्झामला आम्ही 8चं येऊन उभं राहिलो आहे आणि यांचे सगळे स्टाफ एक्झॅक्ट 9ला आले आणि 9ला पेपरचा एक्झामचा टायमिंग होता. आम्ही 8ची येऊन उभं राहिलो. यांनी आम्हाला कमीत कमी 8:45च्या दरम्यान आतमध्ये, म्हणजे 9च्या 15 मिनटं आधी आतमध्ये घेतलं यांनी. आणि घेतल्याच्या नंतर तिथं पण 10 मिनटं त्यांनी भाषण देण्यात घालवले की तुम्ही बॅगा बाजूला ठेवा, फोन बाजूला ठेवा. आम्ही त्यांना म्हणतोय 9चा टायमिंग आहे, तुम्ही इथं टाईमपास करू लागले आमचं. आतमध्ये आम्हाला प्रॅक्टिस सेशन आमचे 3 अटेम्प्ट असतात ते जातील, किंवा आम्हाला कीबोर्डचे नाही का प्रॅक्टिस सेशनमध्ये थोडासा अंदाज येतो. ते सगळं झालं. कसं बसं आतमध्ये सोडलं. म्हणजे दिसायला तर सगळं इन्स्टिट्यूट एकदम भारी आहे, पण तिथं आम्ही बसलो ना, जो मराठी टायपिंगसाठी जो ISM नावाचा एक सॉफ्टवेअर असतो ना, तो त्यांचं कामच करत होता. तोच चालू करायला आमचे कमीत कमी सगळ्या स्टुडंटचे, असं पण नाही की माझ्या एकटीचा प्रॉब्लेम आला, 15 ते 20 जणांचा तो इश्यू झाला. आता मी या कॅम्पसमध्येच उभं राहून हा व्हिडिओ बनवते आहे. 15 ते 20 मिनटं आमचा त्याचा टाईमपास गेला. अक्षरशः जे प्रशिक्षक होते, जे इन्स्ट्रक्टर होते, त्यांनाच त्याच्याबद्दल काही नॉलेज नाही. ते सुरू करायलाच खूप वेळ लागला. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये 2 ते 3च व्यक्ती, आता त्यातल्या एकाच व्यक्तीला प्रॉपर माहीत होतं की ते कसं चालू करायचं. हा इकडून ओरडतो आवाज देतो, तिकडून ओरडतो आवाज देते. सगळे स्टुडंट पॅनिक होऊन गेले. एवढं पॅनिक वातावरणामध्ये ना आमचा तोपर्यंत कॉन्फिडन्स गेलेला. ठीक आहे, तुम्ही माणसाने एवढी मोठी काही गोष्ट नाही, पॅसेजला तेवढं माणसाला एक शांत वातावरण लागतं. त्यात काय झालं, माझ्या बाजूच्या पोरीचं ना सगळं सुरू झालं. तिनं तिचा कीबोर्ड लावला, तर ते कीबोर्डमध्ये ना फंक्शन की जे जॉईंट असतात ना मराठीमध्ये जे यूज करायला लागतात ते वर्क होत नव्हते. ती लागली ओरडायला चालू याच्यात. तर तिच्या धिंगाणामध्ये ना माझा अक्षरशः मराठीचा 2 पॅसेज असते, त्यातलं पहिला तर ठीक आहे, नंतर दुसरा जो पॅसेज होता ना पूर्ण अख्खा गेला. आणि माझ्या बाजूच्या पोराचं अक्षरशः मराठी टायपिंग होतच नव्हती. आणि त्याचे डायरेक्ट एक्झाम स्टार्ट करून दिली. स्वतः येऊन त्यांनी त्यांची बटणं दाबून दिले. तो पोरगा पॅनिक होणार, सर मराठी टाईपच नाही होते, तुम्ही एक्झाम स्टार्ट कसं काय केली, त्याचा टाईमच सगळं चाललं. म्हणलं सोड, जाऊ दे बाबा, तू टायपिंग सुरू कर. कसं बसं आम्ही ईमेल टायपिंग केली. नंतर पॅसेजचा टाईम आला, नंतर ही पायी ती ओढू लागली बाजूची. सगळे ज्यांचे प्रॉब्लेम लागले सगळे आडू लागले. कोण ती यायला बी तयार नाही. स्लो येत आहे, आरामात होत आहे, काय होत नाही, कर चालेल. म्हणजे मॅनेजमेंट नावाची चीज नाही, सिरियसनेस नावाची चीज नाही. एका टायमाला आमचे 10-10, 11-11 हजार रुपये जातात. एवढं होऊन सुद्धा आता हे बघा, हे दुसरे पण स्टुडंट आहे, यांना पण प्रॉब्लेम आलेला असं नाही. आणि तिथं कमीत कमी एका हॉलमध्ये 30-40 जण असतील, सगळ्यांना तोच इश्यू आलेला आहे. आणि एवढं होऊन सुद्धा सगळं झालं. आम्ही फक्त सिस्टीमला काही ते धक्का लागला म्हणून त्याची स्क्रीन गेली, तर मी त्याला फक्त म्हटलं की माऊस हलवून बघ, लगेच होऊन जातं. आम्ही तेवढं बोललो की लगेच आमच्या दोघांचे नंबर घेऊन टाकले. म्हटलं काय